नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी युजफुल आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी एकदम युजफुल आहे, इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला बाहेरचं काहीच न सांगता तुमचा चॅनल कसा ग्रो होईल, कोणताही तुमचा चॅनल असो, तुमचा चॅनल कशाप्रकारे ग्रो होईल, तुमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी नेमकं काय तुम्हाला करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो. म्हणजे युजफुल जानकारी मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज पण तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं जॉब करावा की आपण नेमकं जॉब करावा की यूट्यूब करावं. म्हणजे जॉब करायचं का यूट्यूब करायचं, ह्या दोन्हीमध्ये बेस्ट काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही समजा 10वी 12वी 15वी समजा तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, कितीही मोठं शिक्षण घेतलं, जर तुम्ही जॉब कराल तर मित्रांनो, जॉबमध्ये तुम्हाला लागलाही, तुम्ही कोणत्याही जॉबमध्ये जा, प्रायव्हेट जॉब करा किंवा गव्हर्मेंट जॉब करा, तुम्हाला सॅलरी असून किती असणार आहे ते तुम्हाला तुमच्या शिक्षणावर आहे. म्हणजे तुम्ही जसं जास्त शिकाल त्या प्रकारचा तुम्हाला जॉब मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही समजा कमी शिकाल, म्हणजे म्हणजे तुम्ही कमी शिकले आहे, तर तुम्हाला एवढ्या जास्त तुम्हाला उच्च पदाची नोकरी मिळणार नाही. कोणताही कमी शिक्षणदाराला काही जास्त मोठं पद मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जॉबमध्ये 20 ते 25,000 रुपये भेटतील. तर तुमचं शिक्षण एकदम 10वी 12वी असेल तर तुम्हाला 15-16 हजारात पण काम करावं लागेल. तर मित्रांनो, जॉब तुम्ही कराल, म्हणजे जॉब करताना तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. तुम्हाला वेळेवर जास्त सुट्टी पण राहणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस दररोज तुम्हाला जॉबवर जाताना तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील. म्हणजे जॉबमध्ये तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला 15 ते 20,000 रुपये महिना पेमेंट पडेल. आणि त्याही पेमेंटमध्ये जर तुम्ही घर चालवून समजा सगळं घरात लागतं, म्हणजे सगळं आपल्याला घर चालवूनसुद्धा थोडे पैसे वाचवावे लागतात. म्हणजे ते केव्हा ना केव्हा आपल्याला कामात पडतात. जर सगळे पैसे हटवून टाकले, प्रत्येक पेमेंट भरला आणि प्रत्येक पेमेंट 1-2 दिवसात किंवा 5 दिवसात खतम करून टाकले, पूर्ण पैसे संपवून टाकले आणि पुढचे 20 ते 25 दिवस कसे काढायचे, म्हणजे दुसरं पण काही ना काही घरात लागतं. तर मित्रांनो, 10-15 हजारामध्ये तुम्हाला घर पण चालवावं लागेल चांगल्या प्रकारे आणि पैसा जास्त खर्च न करता तुम्हाला पैसा पण वाचवावा लागेल. तर मित्रांनो, अशा जॉबसाठी भरपूर रिस्क घ्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला खूप काम करावे लागते आणि एकदम पेमेंट कमी मिळतो. म्हणजे पैशाची गरज जेव्हा असते त्यावेळेस पैसा तर खूप कमी येतो. म्हणजे 15-20 हजारात आपल्याला आपला कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागतं. म्हणजे एकदम कमी पैशामध्ये आपल्याला आपला घर चालवावं लागतं, कुटुंब चालवावा लागतो. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जर चांगल्या प्रकारे काम केलं नाही, एखादी छोटीही गोष्ट जर आपल्याकडून चुकली, तरीही आपला बॉस काय म्हणतो की असं करायचं होतं, तसं केलं, तुम्ही असं का करता? अशा भरपूर काही आपल्याला बोलणं पण ऐकावं लागतं जॉबमध्ये. म्हणजे जे बोलणं आपल्याला काही बॉस तर एकदम आपलं मन दुखेल अशा पद्धतीने बोलतात आणि ते आपल्याला सहन करावं लागतं. म्हणजे जॉबमध्ये भरपूर काही रिस्क आहे आणि ते सहन करून आपल्याला जॉबमध्ये मजबुरीप्रमाणे आपल्याला राहावं लागतं. तर जॉबमध्ये जास्त काम करावं लागतं आणि पैसा आपल्याला कमी मिळतो. म्हणजे एकदम भरपूर पैसा मिळत नाही. तर मित्रांनो, आता याच्यानंतर मी तुम्हाला यूट्यूबचं सांगतो. जॉब वर्सेस यूट्यूब आहे ना, तर आता यूट्यूबचं सांगतो. तर मित्रांनो,
यूट्यूबचं कसं असतं, यूट्यूबर तर सगळ्यांना बनावं वाटतं. ज्यांना जे यूट्यूब पाहतात, जे यूट्यूबचे जे चॅनल पाहतात, मी असे पैसे कमवले, तसे पैसे कमवले, मी यूट्यूबवरून पैसे कमवून हे घेतलं, ते घेतलं, गाडी घेतली, बंगला बनवला. भरपूर प्रमाणात मी मोठमोठे माझे स्वप्न आहेत ते पूर्ण केले. आणि असे जेव्हा यूट्यूबर म्हणतात, तेव्हा तर सगळ्याच माणसांना लालच येतो. म्हणजे म्हणजे मी पण आता यूट्यूबर बनेन आणि चांगलं 50-50, 60-60, 1-1 लाख रुपयेपर्यंत महिना कमवेन. पण त्याच्यामध्ये पण भरपूर काम करावं लागतं. पहिल्यांदा आपल्याला जोपर्यंत आपण यूट्यूबमध्ये सक्सेस होत नाही, तोपर्यंत आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. म्हणजे व्हिडिओ शूट करून पण आपल्याला रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत दररोज जागावं लागतं. व्हिडिओ एडिटिंग करायला लागते आणि त्याच्यासाठी टायटल, थंबनेल बनवावा लागतो आणि डिस्क्रिप्शन भरण्यासाठी पण भरपूर काही आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि ते पूर्ण स्टडी करून आपल्याला ते प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकावं लागतं. डिस्क्रिप्शन पूर्ण भरावं लागतं. मग आपल्याला लगेच त्या त्या पद्धतीने पण आपला लगेच चॅनल ग्रो होईल, आपला व्हिडिओ लगेच बूस्ट होईल असं पण नाही. भरपूर जोपर्यंत आपला चॅनल ग्रो होत नाही, तोपर्यंत आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात यूट्यूबवर पण. पण ज्यावेळेस आपला चॅनल मोनेटाईज झाला, ज्यावेळेस आपल्या चॅनलला सक्सेसता आली, त्यावेळेस आपला यशाचा मार्ग खुलतो आणि आपल्याला पुढच्या पैशाची आस होते. म्हणजे ज्यावेळेस मोनेटाईज झाला चॅनल का आपल्याला खूप काही स्वप्न आता माझे पूर्ण होतील असे वाटते. तर ज्यावेळेस आपण सक्सेस झालो, त्यावेळेस यूट्यूबकडून नंतर पहिलं 1-2 पेमेंट थोडं कमीच येतात. कारण तो पहिला दुसरा पेमेंट असतो त्यावेळेस आपल्याला कमी पेमेंट मिळतो. पण ज्यावेळेस यूट्यूबचा पेमेंट वाढत, वाढत जातो आणि असा दिवस पण येतो की यूट्यूबचा पेमेंट जो असतो तो लाखाच्या वरती पण महिन्याला पडतो. 2-2, 3-3 लाखसुद्धा रुपये आपण एका महिन्याने कमवू शकतो. तर मित्रांनो, जर आपला चांगल्या पद्धतीने मोनेटाईज होऊन चांगले व्ह्यूज आपले व्हिडिओवर आले, म्हणजे आपला चॅनल एकदम चांगल्या प्रकारे जर बूस्ट झाला, तर आपल्याला आपण एक माणूस जॉबच्या 10 ते 20 माणसाला पण आपण एक माणूस ऐकत नाही. म्हणजे 20 माणसाला आपण एक माणूस पण बास असतो. म्हणजे एक माणूस जो असतो तो 20 माणसांवर पण भारी पडतो. कारण 15 ते 20,000 रुपये पेमेंट पडणाऱ्यांना जर ते 20 माणूस असले, तरी 20 माणसं जॉबवाले असले तरी यूट्यूबर हा एकच त्याला त्या त्या माणसांवर एकच यूट्यूबर हा भारी पडतो. म्हणजे इकडे 2 ते 3 लाख रुपये महिना एका यूट्यूबरला पडतो आणि तिकडे 10 ते 20 माणसं जेवढे पैसे कमवतात, तेवढे हा एक माणूससुद्धा कमवू शकतो यूट्यूबवरून. तर मित्रांनो, एकदा चॅनल जर यूट्यूबवर सक्सेस झाला आपला, तर यूट्यूबची भरपूर मोठी ताकद आहे. यूट्यूबवरून आपण भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकतो आणि जॉबवाल्यांना आपण एकच माणूस तरी भारी पडू शकतो. तर मित्रांनो, यूट्यूबवर असं आहे की जोपर्यंत सक्सेस होत नाही, तोपर्यंत आपल्याला एकही रुपया मिळत नाही आणि जर आपला चॅनल सक्सेस झाला, तर आपल्याला पैसे कमवण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्हिडिओमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दमखम असला पाहिजे आणि चांगले एडिटिंग पण असली पाहिजे आणि लोकांना आवडणारा कॉन्टेंट आपण तयार केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवर चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील आणि आपला चॅनल चांगल्या प्रकारे बूस्ट होऊन चांगल्या प्रकारे चालू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता कळालंच असेल की जॉब करायचा आहे, जॉब बेस्ट आहे की यूट्यूब बेस्ट आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये तर माझं मत यूट्यूब बेस्ट आहे. पण जर यूट्यूबमध्ये जर आपण सक्सेस झालो नाही, तर जॉब पण यूट्यूबवर भारी पडू शकतो. म्हणजे जर एखादा यूट्यूबर बनायचा आहे आणि त्याचा चॅनल जर मोनेटाईज झाला नाही, तर मित्रांनो त्याचा यूट्यूब खोलून काही फायदा नाही. त्याला यूट्यूब खोलून ₹1सुद्धा मिळणार नाही. पण जर चॅनल मोनेटाईज झाला, तर एक माणूस 20 माणसावरसुद्धा भारी पडू शकतो आणि चांगल्या प्रकारे एक माणूससुद्धा यूट्यूबवरून पैसे कमवू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाले असेल की जॉब बेस्ट आहे की यूट्यूब बेस्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.